नमस्कार मित्रांनो, डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, DSFL फॉरेन्सिक असिस्टंट किंवा फॉरेन्सिक लॅब भरतीसाठी जो आपल्याला प्रत्येक परीक्षेला फॉरेन्सिक टेक्निकल जो सिलेबस आहे त्याची टॉपिकची लिस्ट किंवा तो सिलेबस या ठिकाणी आज आपण पाहणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली असेल किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात केली नसेल, तर त्यांच्यासाठी खास या ठिकाणी हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहे की फॉरेन्सिक टेक्निकल टॉपिक आहे, तर त्या टेक्निकल टॉपिकचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जे टेक्निकल टॉपिक्स आहेत एकूण 4 विभाग आहेत, ज्याच्यामध्ये गुन्हे तपास कामासाठी वैज्ञानिक पद्धती कोणकोणत्या आहेत, नंतर आहे फॉरेन्सिक सायन्स आहे, नंतर फॉरेन्सिक सायन्स या ठिकाणी आहे मेडिसिन, आणि चौथा आहे सायबर फॉरेन्सिक। तर असे एकूण 4 घटक आहेत। या 4 घटकामध्ये कोणत्या उपघटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे याची पूर्ण डिटेल्स वाईज या ठिकाणी आपण लिस्ट पाहणार आहे। तशीच आपली जी परीक्षा जुलै महिन्याच्या सेकंड वीक किंवा थर्ड वीकमध्ये या ठिकाणी होण्याची चान्सेस या ठिकाणी आहे। त्यामुळे अजून आपण अभ्यासाला सुरुवात केली नसेल, काही कारणामुळे जर पुढे गेली तर ऑगस्टमध्ये जाऊ शकते, मात्र पॉसिबिलिटी जुलैची आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी तयारीला लागायचं आहे। तर या ठिकाणी आता गुन्हे तपास कामी वैज्ञानिक पद्धती आपल्याला माहिती आहे। या वैज्ञानिक पद्धतीमध्ये आपल्याला टॉपिक कोणकोणते आहेत आणि सब टॉपिक कोणते याची पूर्ण लिस्टच टाकलेली आहे, आणि ह्या सगळ्या नोट्स आपण बॅचमध्ये घेत असतो। मला वाटतं यातले जवळपास 70% टॉपिक आपले शिकवून झालेले आहेत। ज्यांना या ठिकाणी माहिती पाहिजे असेल, बॅचेस पाहिजे, तर ते जॉईन करू शकता। तुमच्या समोर नंबर आहे बघा। या ठिकाणी कायद्याचे विज्ञान, फॉरेन्सिक सायन्स, त्याची पार्श्वभूमी या ठिकाणी आपल्याला माहीत आहे। कसा गुन्हा साबित केला जातो, याच्या कोणकोणत्या शाखा आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी, उदाहरणार्थ बॅलिस्टिक डिपार्टमेंट, DNA डिपार्टमेंट, फॉरेन्सिक डिपार्टमेंट, टेप ऑथेंटिकेशन डिपार्टमेंट, तर या ठिकाणी फिजिक्स डिपार्टमेंट, केमिस्ट्री डिपार्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास याच्यामध्ये आहे। तसंच या ठिकाणी स्टार्टिंगला आपल्याला पूर्ण DSFL, त्याचा इतिहास, त्याची माहिती, त्याचे संचालक, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं हिरार्ची, महाराष्ट्रात किती, भारतात किती, किती प्रयोगशाळा आहेत, किती उपप्रयोगशाळा आहेत, याची संपूर्ण माहिती या स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेली आहे। याच्यामध्ये आहे नंबर 3 मध्ये विज्ञान प्रयोगशाळाची रचना किती आहे, विविध विभाग किती, त्यांची कार्यपद्धती किती आहे, हे सगळं या ठिकाणी आपण त्यामध्ये घेतलेलं आहे। नंतर कम्प्युटर वापरासाठी स्पेशल सायबर क्राईम, DSFL टेप ऑथेंटिकेशनला तर पूर्ण टॉपिकच आहे तो सायबर क्राईम, मात्र इथं फक्त सायबर क्राईमशी निगडीत सायबर तपासाची तंत्र, प्रकार, भारतामध्ये संगणक, IT ॲक्ट या ठिकाणी आहे। नंतर आता आहे फोटोग्राफी। फोटोग्राफीसाठी जे कवटी असते, एखादा मृत व्यक्ती असतो त्याची कवटीची संरचना कशी आहे ते या ठिकाणी सुपर इम्पोजिशन पद्धतीमध्ये या ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कवटीवरून तो माणूस कसा दिसत असेल याची रचना सुद्धा या ठिकाणी तयार केलेली असते। फोटोवरून सुद्धा एखादा व्यक्ती मॅच केला असतो, त्याला म्हटलं जातं सुपर इम्पोजिशन पद्धती म्हटलं जातं, ते डिटेल्समध्ये घेतलेली आहे। नंतर आहे छायाचित्रण, फोटो कसे काढायचे, कशा प्रकारचे काढायचे, शरीर गंध कोणता आहे, कुत्र्याचा कसा उपयोग केला जातो। नंतर या ठिकाणी ध्वनी माध्यम, संशयिताची ओळख कशी पटवली जाते, ज्याच्यामध्ये तुलनात्मक दृष्ट्या आवाज कसा निर्माण होतो, ध्वनीचं पृथक्करण म्हणजे टेप ऑथेंटिकेशन कसं या ठिकाणी केलं जातं ते या स्टार्टमध्ये येतं। नंतर आहे DNA, या ठिकाणी तो व्यक्ती ओळखण्यासाठी, कोण विचारले की मेरा बाप कोण आहे, कोणत्या गुन्हेगार आहे, याच्यासाठी DNA तपासणीचं तत्व, विविध अपराधामध्ये DNAची पद्धती कशी उपयोगी पडते, DNA म्हणजे काय, DNAची रचना, DNAची माहिती, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत। तर सध्या आपल्याकडे महाराष्ट्रात एकमेव अशी अकॅडमी की तिन्ही बॅचेस आपल्या सुरू आहेत, ज्याच्यामध्ये पहिली आहे केमिस्ट्री आणि फॉरेन्सिकवाली, दुसरी बॅच आहे फिजिक्स सायबर क्राईम आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर, ही तिसरी बॅच, दुसरी बॅच, आणि तिसरी आहे ज्युनियर आणि सिनियर लॅब असिस्टंट। ह्या तिन्ही बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत। विशेष म्हणजे या पूर्ण DSFL फॉरेन्सिकच्या तिन्ही परीक्षेच्या टेस्ट सीरीजसुद्धा आपण उपलब्ध केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आजच्या तारखेमध्ये मला वाटतं एका बॅचमध्ये 10, एका बॅचमध्ये 10, एका बॅचमध्ये 7 अशा 8 अशा टेस्ट सीरीज टाकलेल्या आहेत। बाकी 15 टेस्ट सीरीज त्या ठिकाणी या 1 तारखेच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट मिळणार आहेत, आणि विशेषतः सर्व टेस्ट सीरीज इंग्लिशमधून तुम्हाला अवेलेबल आहेत। फक्त लॅब असिस्टंटची 10व्या वर्गावरची टेस्ट आहे, त्यांची फक्त मराठीतून टेक्निकल प्रश्न आहेत, बाकी सर्व इंग्लिशमध्ये आहेत। नंतर खोटेपणा ओळखणं, श्वसनाचा वेग, पॉलिग्राफ चाचणी कशी केली जाते, खोटं कथन कसं सिद्ध होतं, खोटेपणा शोधण्याच्या इतर पद्धती, नंतर मद्यार्क माध्यमातून केलेले अपघात, अल्कोहोलचे प्रकार, त्या ठिकाणी हेरोईन म्हणजे काय, गांजा म्हणजे काय, अफू म्हणजे काय, चरस म्हणजे काय, त्याच्यात काय काय पदार्थ असतात, कोणतं त्यात विष असते, कोणतं मार्फिन असते,
नशा कशामुळे येते हे सगळं या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे. नंतर आहे टॉपिक कायदा आणि न्याय सहाय्यकमध्ये कायद्याचं महत्त्व, महत्त्वाचे शास्त्रज्ञ त्यांचे शोध. नंतर या ठिकाणी भौतिक दुवे म्हणजे या ठिकाणी इव्हिडन्सचे वेगवेगळे प्रकार, भौतिक दुवेची व्याख्या या ठिकाणी कोणकोणते इव्हिडन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. नंतर आहे फिंगरप्रिंट्समध्ये या ठिकाणी भौतिक दुवे पुरावे गोळा करताना कसं पाठवायचे आहेत, त्याच्या सूचना कसे पुरावे गोळा करायचे, म्हणजे ओला असेल तर काय करायचं, कोरडा असेल तर काय करायचं, फिंगरप्रिंट्स कसे घ्यायचे, कोणती पावडर टाकायची, काय टाकायची, सगळं त्यामध्ये आहे. नंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे फिंगरप्रिंट्स म्हणजे काय, फिंगरप्रिंटचे वैशिष्ट्य काय, त्यांचे गुणधर्म, त्यांची पद्धती. उदाहरणार्थ आपलं जे बोट आहे या ठिकाणी फिंगरप्रिंट्सच्या 10 डिजिट पद्धती कशी आहे. आपलं जे फिंगर आहे याचं पूर्ण याने डिवायडेशन केलेलं आहे. कोर म्हणजे काय, डेल्टा म्हणजे काय, रिज म्हणजे काय, डबल लाईन म्हणजे काय, सिंगल लाईन म्हणजे काय, फर्गेशन काय, बाय फर्गेशन काय, ट्राय फर्गेशन काय. म्हणजे आपल्या बोटाला जेवढ्या रेषा वाढत जातात तर त्याला काय म्हटलं जातं, बाय फर्गेशन, ट्राय फर्गेशन, नंतर डेल्टा, नंतर लूप. ह्या सगळ्या जे आपल्या याच्यामध्ये काय असतात, चिन्हामध्ये खुणा असतात, त्याचा पूर्ण अभ्यास असतो. नंतर आहे पावलाचे ठसे कसे घेतले जातात, पाण्यामध्ये कसे घेतले जातात, मातीत कसे घेतले जातात, गाडीचे टायर कसे घेतले जातात, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर हँडरायटिंगचं हस्ताक्षरण, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर स्फोटक या ठिकाणी पूर्ण बॉम्बचे प्रकार, बंदूकचे प्रकार, गोळीचे प्रकार, गोळीचं मेटल, छोट्या गोष्टीचे प्रश्न असतात. मात्र परीक्षेत आपल्याला मार्क मिळवून देतात. उदाहरणार्थ तुम्हाला विचारले की गोळी कोणत्या घटकापासून बनवली जाते बंदुकीची. चला कमेंट करा प्रत्येकानं. या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. स्फोटक म्हणजे काय, हातबॉम्ब म्हणजे काय, देशी कट्टा, गावठी कट्टा, सगळंच आपल्याला अभ्यास करायचा. नंतर या ठिकाणी आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन, पंचनामा काय, त्याचे प्रकार काय, अदखल पात्र गुन्हा, अटक काय, सैन्यातील जवानांना कसं अटक केलं जातं, संरक्षण, झडतीचे प्रकार. फॉरेन्सिक फोटोग्राफीमध्ये कॅमेरे कोणकोणते आहेत, कॅमेऱ्याचे प्रकार, फुटप्रिंट, घटनास्थळावरचं छायाचित्रण कशा पद्धतीनं काढलं जातं. नंतर फॉरेन्सिक सायन्समध्ये आधुनिक मॉडर्नमध्ये GPS म्हणजे काय, जिओग्राफिकल सिस्टम काय, आवाजाचं विश्लेषण करणं. नंतर सर्व घटना. नंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे आपल्याला मृत्यू ओळखणे. तो मृत्यू आत्मघाती आहे, आत्मघाती म्हणजे स्वतः केलेला आहे की दुसऱ्याकडून जर केला असेल तर त्याला म्हटलं जातं अन्यघाती. आत्मघाती स्वतः केलेला, अन्यघाती दुसऱ्यानं केलेला, किंवा ॲक्सिडेंट ज्याला काय म्हटलं जातं अपघाती. तर मृत्यू 3 प्रकारे होतात. तर या 3 प्रकारपैकी मृत्यू कसा आहे, जिवंत व्यक्ती कसा, मृत व्यक्ती कसा, ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे एखादा व्यक्ती मृत झाला असेल तर तो किती वेळ झाले त्याचा मृत्यू झाला, हे सगळं आपली चेहरा, स्किन, आपले अवयव, स्नायू जे टाठरतात त्याच्यावरून कळतं. मृत्यू सकाळी झाला, दुपारी झाला, रात्री झाला, जेवणाच्या अगोदर झाला, जेवण झाल्यावर आपलं किडनी, त्यात मूत्र साचलेलं असतं, पोट, जठर त्यामध्ये सर्व साचलेलं असतं. याच्यानुसार तसंच मृत्यू कसा झाला, हिवाळ्यात झाला असेल तर किती वेळात मृतदेह बाहेर येतो, पावसाळ्यात झाला असेल तर किती. तर ह्या सगळ्या गोष्टी, मृत्यू, आपलं शरीर कसं सडतंय, काय सडतंय, कोणत्या गोष्टी या ठिकाणी. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जी आहे बाहेर तिला मारलं असेल आणि पाण्यात नेऊन टाकलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ओळखू शकतो की तो मृत्यू बुडून झालेला आहे की मारून झालेला आहे. कारण की जर बुडून झाला असेल तर त्याच्या शरीरामध्ये, जठरामध्ये पूर्ण सगळ्या ठिकाणी पाणी जात असते. मात्र जर एखाद्याला बाहेर मारलं असेल आणि आज जर फेकून दिलं असेल तर त्याच्या जठरामध्ये पाणी जात नसतं. हे सगळं आपल्याला इथं या ठिकाणी काय कळत असतं. एखाद्या व्यक्ती सकाळी 4 वाजता 6 वाजता जर मारलं असेल तर त्याच्या मूत्राशयामध्ये त्याचं पाणी मूत्र जमा झालेलं असते. 7-8 वाजता झालं असेल तर तो 7च्या नंतर मर्डर झाला असेल असं त्या ठिकाणी आपल्याला कळू शकते. बऱ्याच ठिकाणी दिवस निघला की मर्डर झालेला आहे कळतं का नाही, कुठं 10 वाजता कळतं. तर मग त्यात आपल्याला कळते की 7च्या नंतर झालं की 12च्या नंतर झालं की 10च्या नंतर. ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. नंतर या ठिकाणी मृत व्यक्तीची ओळख कशी पटवायची, ओळखीची निश्चिती कशी करणे. मृत व्यक्तीची ओळख म्हणजे तो किती वय असू शकते, त्याचा जन्म किती, वजन, हाईट, उंची, बॉडी. नंतर एवढंच नाही, आपल्याला चेहऱ्यामध्ये नाकाचे प्रकार अभ्यासायचे आहेत, भुयाचे प्रकार, त्याचा चेहरा कसा आहे, उभट आहे, लांबट आहे, गोल आहे, त्रिकोणी आहे, चौकोनी आहे, आयताकृती आहे, त्याचे केस बघा, पूर्ण आपल्याला अभ्यास करायचा आहे. केसाचे प्रकार, कानाचे प्रकार, नाकाचे प्रकार, होठाचे प्रकार, या भुयाचे प्रकार, हनुवटीचे प्रकार. याच्यानुसार सुद्धा आता बघा माझा जो चेहरा आहे तो गोल आहे, काही लोकांचा त्रिकोणी असते, काही लोकांचा लंबुडा असतो, काही लोकांचा स्क्वेअर असतो. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे.
नंतर मृत्यूचे प्रकार, श्वसनामुळे होणारे मृत्यू, बुडत असताना झालेला मृत्यू, मृत्यूचे सुद्धा 3 प्रकार आहेत, माणूस मरतो कशा प्रकारे हे संपूर्ण माहिती त्यात आपल्याला अभ्यास करायची आहे। नंतर जखमाचे प्रकार, दुखापत कोणती झाली, कशी झाली, स्वतः झाली की अपघाती झाली, दुसऱ्यांनी केली, मृत्यूपूर्व झाली की मृत्यूनंतर झाली। आता एखादी फाशी कोणीतरी दिली असेल तर त्या ठिकाणी स्वतः फाशी घेतली की दुसऱ्यानं दिली, स्वतः जर घेतली असेल तर हातपाय असे वाकडे होतात, मात्र दुसऱ्यांनी दिल्यावर जीभ बाहेर येते, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। नंतर बलात्कार झाला असेल तर त्या स्त्रीची बलात्काराची तपासणी, बलात्काराचे कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी होऊ शकतात, भाजलं असेल, बॉम्ब झाला असेल, विष प्रयोग झाला असेल तर कोणत्या ठिकाणी विष या ठिकाणी स्वतः घेतलं की दुसऱ्यानं घेतलं, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। भाजण्याचे प्रकार, मृत्यू, भाजल्यामुळे होणाऱ्या जखमा, स्वरूप, शव निरीक्षणाहून येणाऱ्या गोष्टी, न्यायवैद्यकीय महत्त्व। तर अशा प्रकारे या ठिकाणी न्यायवैद्यकीय वैद्यकशास्त्र म्हणजे काय, मानवी शरीराची महत्त्वाची इंद्रिय कोणती आहेत, एखादी व्यक्ती मृत झाली आहे का नाही हे कसं ठरवलं जातं, किती मिनिटानंतर त्याचं हृदय बंद पडते, किती मिनिटांना रक्त बंद पडते, किती मिनिटांनी शरीर थंड पडते, या सगळ्या गोष्टी। तसंच याच्यावर अतिशय महत्त्वाचे आपले काय आहेत, नोट्स त्या ठिकाणी असणार आहे। आणि चौथा आहे कम्प्युटर, या ठिकाणी कम्प्युटरचं महत्त्व, सायबर गुन्हे, IT ॲक्ट, कम्प्युटरचे प्रकार, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, सायबर गुन्ह्याचे प्रकार, सॅटेलाईट आणि IT ॲक्ट। तर असं संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा, ही नोट्स आणि ही फाईल्स तुम्हाला या ठिकाणी आपलं जे ॲप आहे डबल अकॅडमी पुणेचं, त्या ठिकाणी फ्रीमध्ये अवेलेबल केलेली आहे। सायबरच्या कुठल्याही बॅचमध्ये तुम्ही तिथून फ्रीमध्ये पाहू शकता। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला कळली असेल आणि आपली जे डबल अकॅडमीची बॅच आहे ती बॅच या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता। तसंच या ठिकाणी केमिस्ट्रीसाठी जर तुम्हाला सिलेबस पाहिजे असेल तर ॲनालिटिकल केमिस्ट्री, बायोलॉजिकल केमिस्ट्री, केमिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री, हे पहिलं जे पद आहे केमिस्ट्री आणि सायबर क्राईम केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक असिस्टंटच्या पदासाठी केमिस्ट्रीचा अभ्यास, आणि आपण जो पाहिला तो फॉरेन्सिकचा अभ्यास या ठिकाणी आहे। तर आपल्याला संपूर्ण कोर्स रेकॉर्ड झालेला आहे, जवळपास 90% लेक्चर झालेले आहेत। तुम्ही या ठिकाणी आजही जॉईन करून संपूर्ण लेक्चर, संपूर्ण नोट्स ह्या त्या ठिकाणी काय वाचू शकतात। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। हे संपूर्ण टॉपिक जर तुम्ही केले तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात आणि सिलेक्शनसाठी अतिशय महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी काय मिळू शकते। थँक्यू।